जज साहेब, हा माणूस इतका हुशार आणि शातीर आहे की याने स्वतःची ओळख जाणीवपूर्वक नष्ट केली आहे आणि अशी माणसं समाजासाठी फार घातक असतात. साहेब, मला एक कळत नाही, असा कोण माणूस आहे जी स्वतःची ओळख लपून बसेल? पण शक्यच नाहीये हे. शक्य आहे. एक महत्वाचा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे जज साहेब. तो मी कोर्टासमोर सादर करण्याची विनंती करते. परवानगी आहे. जज साहेब, एका पोलीस स्टेशन मध्ये देवी सिंग विरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याची ही झेरॉक्स कॉपी. पण देवी सिंग नावाचे तर अनेक लोक असू शकतात. हा गुन्हा यानेच केलाय हे कशावरून? एक्झॅक्टली जज साहेब, मी जर का तो गुन्हा केला असता, त्याची शिक्षा भोगली असती, तर त्या ठिकाणी माझा फोटो असता. माफ करा, त्या ठिकाणी फोटो आहे का? जो माणूस एवढे खून करून पोलिसांच्या हाती लागत नाही, तो माणूस साध्या चोरीच्या केसमध्ये कसा सापडेल? माफ करा, माझ्यावरचा एकही गुन्हा अजून सिद्ध झालेला नाहीये. तुम्ही सतत मला मी दोषी असल्याच्या नजरेने बघताय आणि माझ्यावर आरोपांवर आरोप करताय. कारण हे सगळं तू केलेस म्हणून. अतिशय निर्दयी आणि चलाख माणूस आहेस तू देवी सिंग. तुला मी सोडणार नाहीये. जज साहेब, हे पहा, एक सरकारी वकील असताना एका सामान्य माणसाला भर कोर्टात मी तुला सोडणार नाही अशी धमकी देत आहेत. मॅडम, जरा शांत व्हा, नाहीतर जज साहेब चिडतील. मी काय करायचं ते तुम्ही मला नका सांगू. माफ करा. आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करा. आपापसात वाद नको. सध्या तरी आमच्याकडे हा एकच पुरावा आहे जज साहेब. पण या पुराव्यावरनं हे सिद्ध होत नाही की हाच देवी सिंग आहे म्हणून. जज साहेब, आर्या मॅडमचे माझ्या विरोधातले सगळे पुरावे सादर करून झाले असतील तर मलाही काही पुरावे सादर करायचे, ज्याने मी देवी सिंग नसून डॉक्टर अजित कुमार देवच आहे हे सिद्ध होईल. परवानगी द्यावी. परवानगी आहे. धन्यवाद. डिंपल, जज साहेब, तुम्ही भारतीय असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे आधार कार्ड. हे माझं आधार कार्ड. यावर माझा फोटो आहे आणि नावही आहे, अजित कुमार देव. त्यानंतर हे माझं वोटर आयडी. सामान्य माणसाप्रमाणे मीही दरवेळी माझ्या मतदानाचा हक्क बजावतो. यावरही माझं नाव आहे आणि फोटो सुद्धा. माझ्या विनंतीला मान देऊन मी डॉक्टर असल्याची सर्टिफिकेट कोर्टापुढे सादर करण्याची जी तुम्ही संधी दिली होती त्याबद्दल मी खरंच तुमचा आभारी आहे. हे माझं MBBS सर्टिफिकेट. यावरही माझं नाव आहे, अजित कुमार देव. हे तुम्ही कुठेही चेकिंगला पाठवू शकता. हे ओरिजिनल आहे, नकली नाही. जय साहेब, त्यानंतर हा फोटो पदवी प्रदान करताना काढण्यात आलेला आहे. जज साहेब, हे पुरावे बघून जी तुम्ही मला शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, कारण माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. माझ्यासारख्या प्रतिष्ठित, निस्वार्थीपणे लोकांची सेवा करणाऱ्या माणसावर हे कोर्ट अन्याय होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच. मी सगळे साक्षी पुरावे पाहिलेत. हे बघून एकच लक्षात येतंय की हे डॉक्टर अजित कुमार देवच आहेत, देवी सिंग नाही.
डॉक्टर अजित कुमार देव हे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. त्यांना गावात फार मान आहे. लोक त्यांना फार मानतात. प्रतिष्ठा कमवायला फार काळ लागतो. कोर्टामुळे कोणाची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून इथून पुढे एका प्रतिष्ठित व्यक्तीवर आरोप करताना पोलिसांनी व्यवस्थित शहानिशा करावी आणि मगच आरोप करावेत. जज साहेब, तुम्ही माझं ऐका. हा माणूस दिसतोय असा नाहीये. याने सगळं प्लॅन करून केले. हे हाच देवी सिंग आहे. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही जज साहेब. मिस आर्या, तुम्हाला माहिती आहे तुम्ही सरकारी वकील आहात. कोर्ट विश्वासावर नाही तर पुराव्यांवर चालतं. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर ते सादर करा. कोर्टाला निकाल देण्यासाठी काही अवधी हवा आहे. त्यामुळे कोर्ट 2 दिवसाचा अवधी घेत आहे. पुढील सुनावणी 2 दिवसांनी होईल. अहो मंगलवहिनी बाबदादा, मी तर पहिल्या दिवसापासून म्हणतोय डॉक्टरांनी काय केलंच नाही म्हटलं तर अटक कशी होईल. ती सुटणार म्हणजे सुटणारच. हा, सुटतलच ते एवढ्यात. अहो हत्ती गेल्या फक्त शिरपोट राहिले. हा लगा कसलं झापले त्या जज साहेबांनी आर्या मॅडमला. बेकार. असंच पाहिजे होतं. आता हितनं पुढं साध्या सरळ माणसाला ना अडकवणार नाही ती. नाहीतर काय, डॉक्टरांसारख्या देव माणसाला फसवायला चालल्या होत्या त्या दिव्या मॅडम आणि ती वकिलीन बाई. पाक डोकं फिरवलं होतं दोघींनी. पण म्हणतात ना, शेवट नेहमी खऱ्याचाच होतो. तसंच झालं बघा. आहे की नाही डिंपे? वय मम्मी. मंगलवहिनी, अहो मला तर इतका आनंद झालाय का नाही. डॉक्टरांना फक्त सुटू द्या. गावातनं थाटात वाजत गाजत मिरवणूक करतो का नाही बघा डॉक्टरांची. हा, पी हळद आणि झाली गोरी असं आहे तुमचं. अरे किती अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हाल. अजून सुटलं नाही ते आणि सुटणार बी नाही. आणि तो सुटला ना तर माझ्या वाड्यात येऊन खड्डे खांद्यात बसल आणि तिथं मुर्द गाड्यात बसल. आणि आमच्या घरातली त्यांनी काय केलं नाही म्हणून त्याच्यावर अंधाविश्वास ठेवत्याल. ती काय नाही, मला आहे ना जज साहेबांना भेटलेच पाहिजेत. सर्वांचे आता जज साहेबाला भेट, त्याच्या वरच्या साहेबाला भेट. त्याचा काय उपयोग होणार नाही. डॉक्टर सुटणार म्हणजे सुटणारच आहे. हा, अहो आत्या, आता समद पुरावं डॉक्टरांच्या बाजून आहे. अजून त्यांनी काय पुरावं दिलं पाहिजे डॉक्टर असल्याचं? त्यांनी काय केलं नाही. ए, तुझा विश्वास आणि ते पुरावं जा तिकडे नेऊन आणि बस शेकत. मला माहितीये हे त्यांनीच सगळं केलंय. सर्वांचे ग बस. डॉक्टरांच्या विरोधात एक शब्द पण काय बोलू नकोस. आता जर काय बोललीस ना तर चिकट पट्टीच लावून टाकेन तोंडाला कायमची. आलाय मोठा चिकट पट्टी लावणारा माझ्या तोंडाला. अरे तुला चड्डी घालायला येत नाहीत ना, तेव्हापासून मी बघतीये तुला. ती जणी आहे ना रानात जायची ना तेव्हा माझ्याजवळ सोडून जायची तुला. आणि तेव्हापासून मला माहितीये की तुझा मेंदू गुडघ्यात आहे म्हणून. आलाय मोठा माझ्या तोंडाला चिकट पट्टी लावणारा. ती काय नाही, तो कंपाऊंडर सुटणार नाही म्हणजे सुटणार नाही. तुम्ही काय बी करा. अगं थांब थांब थांब, जरा दम धीर धर. कळलंच की उद्या कोर्टात काय होतं ते. कुणाचं खोट आहे आणि कुणाचं खरं आहे ते. चला रे, बसा गाडीत. आय चल. बोला शिंदे, काय झालं कोर्टात? तो देवीसिंग सुटला तर नाही ना? आणि शिकरीने जो पुरावा शोधला होता त्याबद्दल जज साहेब काय म्हणाले? मॅडम, जज साहेबांनी तो पुरावा गृहीतच धरला. उलट आपल्याला आणि आर्या मॅडमला समज दिली की डॉक्टर ही एक प्रतिष्ठित व्यक्ती. त्यामुळे त्यांच्यावरती आरोप करताना किंवा गुन्हा दाखल करताना त्या पुराव्यांची खातरजमा करूनच गुन्हा दाखल करा. काय? हो ना मॅडम. अहो, त्या देवी सिंगने कोर्टात सगळे सर्टिफिकेट सादर केले. एवढंच काय, आधार कार्ड सुद्धा दाखवले. लेकिन ये कैसे हो सकता है? ह्याच्या मागे नक्कीच काहीतरी गडबड आहे शिंदे, कारण मला माहित आहे तोच देवीसिंग आहे. बरं मला सांगा, नेक्स्ट सुनवाई कधी आहे? उद्या. ठीक आहे, म्हणजे अजूनही वेळ गेली नाही आपल्या हातून. हिम्मत मत हारू आणि पुरावे शोधणं थांबू नका. हो मॅडम. ठीक आहे.
डॉक्टर साहेब पाटील साहेब बोला. डॉक्टर मानलं तुम्हाला. डॉक्टर असून तुम्ही निष्णात वकिलासारखी केस लढलात. खरं तर तुमच्यासारखा माणूस ना मी माझ्या अख्ख्या हयातीत नाही बघितला. मी तुमच्या केसचा स्टडी केला. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीनं केस लढलात ना ती कमालच. आता मला कळलं तुम्ही का वकील घेतला नाहीत ते. खरं तर तुम्हाला कुठल्याच वकिलाची गरज नाहीये. डॉक्टर मी तुम्हाला एक सांगतो ते ऐकाल. तुम्ही डॉक्टर की सोडा आणि वकिली सुरू करा. अहो क्लायंटच्या रांगाच्या रांगा लागतील तुमच्या समोर. अहो पाटील साहेब बास बास बास. खूप कौतुक करताय तुम्ही माझं. काय नाही मी खरा होतो म्हणून सगळं झालं. पण तुम्ही तर सगळे गुन्हे माझ्या समोर कबूल केला होता. मी ते एक मिनिट. अरे मॅडम बोलायचंय. साहेब आलो चा. अभिनंदन, तुम्ही देवी सिंग नसल्याचा पुरावा सादर करण्यात शेवटी यशस्वी झालाच तर. थँक्यू आणि सॉरी. सॉरी कशासाठी? नाही आजपर्यंत तुम्ही एकही केस हरला नव्हता पण ही केस मात्र. केसचा निकाल लागायचाय अजून, तेव्हा जिंकण्याआधी विजय साजरा करायची घाई करू नका. मला खात्री असते मी जिंकणार याची. पण तरीही तुम्ही जे म्हणाला ते मी लक्षात ठेवेन. चला चव्हाण साहेब येतो. मॅडम चला. पाटील साहेब भारी वास येतोय बघ शिऱ्याचा आत्या. पण अजून शिराच नाही बघितला. ए मम्मी अगं आणखी लवकर शिरा. अगं झालाय का नाही? ए मंगले आण बाया लवकर जेवायला. दे 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 दे. ए अगं दे शिरा कुठे? ए मम्मी आधी मला दे मला दे मला दे. वाटलंच होतं. दे 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 दे. ए अगं एवढाच होय? अगं मम्मी समजांच्या वाटणीचं मला पाहिजे. आता समजा तुला वाढल्यावर बाकीच्यांना काय वाढू र? अगं सगळी म्हणजे सगळीच नाही काय. आता बघ डॉक्टर इथे नाहीत म्हणले दीदी पण नाही खाणार. मग आता या दोघांच्या वाटणीचा शिरा मलाच पाहिजे. आणि हा मामा पण नाही ती म्हणल्यावर आता आत्या पण नाही खाणार. मग या दोघांच्या वाटणीचा शिरा पण मलाच पाहिजे. हा तर तुला लाडाचा नवसाचा लागून गेलाय ना, त्या समद्यांच्या वाटणीचा तुला एकट्याला द्यायचा. ते काय नाही ग मंगले, माझ्या नवऱ्याच्या वाटणीचा मला वाढायचा तू. ए ना 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 मम्मी. आत्या अगं तू तर बोलली होती की तुला अन्न पाणी गोड लागना आणि आता शिरा पाहिजे वय. आता मी इथं उपाशी राहिले म्हणजे तिकडे माझा नवरा बी उपाशी राहील. म्हणून मी दोघांच्या वाटणीचं बी खाते. ते बी काळजाव दगड ठेवून. मग आता एक काम कर आणि पोटाव दगड ठेव. मम्मी आता या दोघांच्या वाटणीचा शिरा मलाच देऊन टाक. नाही 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 मंगले, माझा नवरा आहे तो, त्याच्या वाटणीचा शिरा मीच खाणार. हा मग एक काम कर, मामाचा वाटणीचा शिरा आहे का नाही तो आत्याला देऊन टाक. आत्याचा वाटणीचा शिरा आहे का नाही तो मला देऊन टाक. हा ही बघा तुम्ही दोघं बी भांडू नका. त्यांच्या वाट्याचा केलाच नाही मी. मम्मी आये अगं बघ लय भारी गोड गोड शिरा झाला. ये जेवायला. अगं वंदे लाज बाजारात पर इकून आलीस का काय? तिकडे नवरा जेल मध्ये आहे आणि तुला बरं गोड धोड का वाटतंय? आहे तू फक्त मलाच खाण्याहून बोलत जा. ती पोरगी बघ बरं, तिचा बी होणारा नवरा जेलातच आहे ना, ती कशी खाती ग? तिला कशाला बोलायला पाहिजे? डॉक्टर सुटून येणार म्हणून मी शिरा केला होता. पहिला हात तिचाच आहे. आत्या तुम्ही बसा आणि गरमागरम शिरा खावा बघा. घाल तिकडे कुत्र्याला. तर कंपाऊंडर सुटून येणार म्हणून केलेला शिरा मला नको. तो जर फासावर लटकला ना तेव्हा मग चांगलं पातेलं भरून करून आण. मग चांगली माटा माटा खाईल मी. आणि त्यांनी आता वाड्यात पाऊलच टाकाव. मग त्याच्याकडे बी बघते आणि तुमच्याकडे बी बघते. तुमच्या किरड्या उचलल्या. तुमच्या पालखीचा निघाला धूर तुमच्या. लवकर तुमची मडी बसावली. तुम्हाला घातलं नून डाबऱ्यात.
पवार साहेब, हो हवालदार पवार साहेब. बोलो डॉक्टर, काय पाहिजे? मला जेलर साहेबांना भेटायचंय. अहो काय येट बीट लागले का डॉक्टर तुम्हाला? हा, असं कसं भेटणार जेलर साहेबांना? अहो डॉक्टर, चिरीमिरी देऊन लपाछपीची कामं चालतात, ही अशी कामं नाही चालत. साहेब खूप डेंजर आहेत, विनाकारण सुनावतील मला. आपल्याला नाही जमणार. हे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आणि जर नाहीच ऐकलं तर मी पैसे परत घेणार नाही. काम काय ते मी त्यांना सांगेन. तुम्ही फक्त निरोप द्या. ठीक आहे, प्रयत्न करून बघतो. मी देवी सिंग नसून अजित कुमार देवे. हे जरी सिद्ध झालं असलं तरी मी गुन्हेगार नाहीये. हे सिद्ध व्हायचं अजून. त्यासाठी काहीतरी करावंच लागेल. पण काय? डॉक्टर, झालंय तुमचं काम. साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. आणि हो, जेलर साहेबांचं डोकं भडकेल असं काही करू नका. आधीच तुमच्यावर सगळे खार खाऊन आहेत. का? का म्हणजे? अहो 10 खून करून कोर्टात स्वतःची केस स्वतः लढवणारे आणि सुटणारी तुम्हीच पहिली व्यक्ती आहात. अहो मी काही केलंच नाही तर मला शिक्षा तरी का होईल ना. चला. चला. साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार चमत्कार राहू दे. कशासाठी भेटायचं होतं ते बोल. साहेब, एकांतात बोलायचं होतं. जे काय असेल ते याच्या समोर बोल. जे बाकीचे असले नखरे इथं चालणार नाहीत, कळलं? साहेब, खूप महत्वाचं बोलायचं होतं. म्हणजे तुमच्याच फायद्याचं आहे. खूप मोठं नुकसान होईल नाही तर. बघा. बोल. साहेब, त्याचं काय, एक पत्रकार आहे, तिला माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. म्हणजे माझी स्टोरी जगासमोर आणायची आहे. तिला म्हटलं शक्य नाहीये हे, मी आता जेलमध्ये. जेलर साहेब असं काही करून देणार नाहीत मला. खूप कडक आहेत ते, शिस्तप्रिय आहेत. पण ते ऐकतच नाहीये. मलाही कळत नाही काय करू. काय करू मी? नाही घेता येणार त्यांना इंटरव्ह्यू. सांगा. हे असले काही प्रकार माझ्या जेलमध्ये बिलकुल चालणार नाहीत. साहेब बघा सर काय होतंय का. सांगितलं ना एकदा, काही नाही होणार. साहेब मी जरा मिनिट. काय हे? तुम्हाला चांगलंच माहिती साहेब काय ते. कुणालाही न कळता होईल. जसं तुम्ही म्हणाल साहेब. जराही गडबड झाली नाही पाहिजे. आणि हा इंटरव्ह्यू या जेलमध्ये झाला आहे याची पुसटशीही शंका कुणाला आली नाही पाहिजे. कळलं? नाही, कोणालाच नाही कळलं. ठीक आहे, दे इंटरव्ह्यू तू. थँक्यू सो मच साहेब. पवार. कोर्ट मला निर्देश ठरवेलही, पण त्या दिव्या आणि आर्यामुळे माझी लोकांमध्ये जी बदनामी झाली आहे ती पुढच्या काळात मला घातक ठरणार आहे. त्यासाठी मला लोकांच्या काळजाला हात घालावाच लागणार.